जा ना लवकर आंघोळीला. कवर तापवताय? अरे तापले पाणी देऊ तू चल. मी ओतून देऊ का? तुम्हाला नाही ओतता येत? नाही, आपल्या हाताने बडबड करू नका. जा पटकन, कामाला जायचंय ना. आणि मी काय म्हणते, हा लग्नाला जायचंय आता माहेरी. माझे दागिने कधी सोडवून आणताय तुम्ही? सोडवायचं चाललंय या. हा चाललंय या. एवढे सणवार होऊन गेली, हे खोटे खोटे दागिने कधीपर्यंत घालायचे मी? आणि मी सांगून ठेवते, आता लग्नाला जायचे आणि ते बी माहेरला. मी असलं घालून नाही जाणार. मला माझे आणून द्या लवकरात लवकर. एका दोघा जणाला म्हणलोय की मी पैशाचं, पण कोणाला बोलले? ते रामाराव ते ना हा. त्याला एक, आणि ते सचिन बघत त्याला एक, दोघा जणाला म्हणलोय. मग करा काहीतरी पटकन. मी ऐकणार नाही बरं यावेळेस. देतो देतो म्हणले आता नाही म्हणते तर आता मी तरी काय आता काय करू म्हणजे? ठेवताना तुम्हाला नाही वाटलं ना काही? आणि आता सोडवताना? संक्रांत झाली, दिवाळी, दसरा, होळी, सगळ्या सणाला मी असलंच घालून फिरते. मी आता काय ऐकून घेणार नाही. मला माझे दागिने पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही काही करा, तिकडे हमाली करा, मला नका सांगू. अरे पण मी तुला देतो म्हणलंय ना, पैशाच झालं की लगेच देतो. हे करून देतो म्हणजे सगळे कार्यक्रम संपल्यावर बाहेरचे लोक काय म्हणतील मला? जाऊन दे, नको लय बडबड करू, करतो मी काहीतरी. ते मला काही सांगू नका. काहीतरी काहीतरी नाही, मी जायच्या आधी आणून द्या. आणि नानाशी बोला हवं तर. हा ना, तर काही शब्द काढून द्या ना. तर म्हणजे माझे दागिने तिकडेच ठेवायचे का? जाऊ दे, बघतो मी, करतो काहीतरी. अरे हात उचलाव जरा, पटापटा कांदा कापावा. बाईच्या जातीला लय हात असतो म्हणते. तुमच्यापेक्षा मला जास्त काळजी. दिसत आहे. आले गावात फिरून. अरे बाळा आलीस? पत्र कुठे हो माझा नाना? तुझं पत्र घरीच राहिलं, तू आणला नाही का ध्यान करून येताना? बरं आणते मी. काय म्हणते गो, उरकलं घरचं तुझं? हा उरकलं ना. नाना मी काय म्हणते, ते आपल्या कामाचं झालं का हो? नाही ना रे बाळा, अजून नाही झालं. अहो नाना अजून किती दिवस? अहो 2 दिवसांनी मला लग्नाला जायचंय माहेरी. कसं करायचं ते झालं? अगं लग्नाला जायचं मग काय, मी तर म्हणते काय डाग नसलं काय लग्न होत नाही काय? अहो पण घरचे विचारतील की मला. आणि आता 3 वर्ष होऊन गेले नाना. तुझ्या जवळचे नातेवाईकाचं लग्न म्हणलं, गळ्यात नको कर. राहून द्या. राहू दे, कसं कुठून तरी पैसे. आता हे कांदे विकले असते तर आपल्याला गरज नव्हती कुणाला मागायची. काय करू, कुठून तरी पैसे काढतो मी, तुझ्या राग सोडून आणू आपण. लग्न करून आल्यावर मात्र आहे ना, ते परत ठेवावं लागतील आपल्याला, मग ते लोकांचे पैसे मिटवता येतील. चालेल, तसं करा एकदाच. मग तसंच करावं लागेल ना. मग आता हे कांदे गेले असते तर आपल्याला परत लग्न आलं जवळ. अहो आता हे कांदे कधी जायचे, पैसे कधी यायचे, आणि कधी डाग सोडवणार? काळजी करू नको, कुठून तरी पैसे व्यवस्था करतो, तुझे राग सोडून आणतो. लवकर करा. नाना तुम्ही नुसतं हो हो करताय. जेव्हा पण सांगते हो घेऊन येतो घेऊन येतो, पण आणतच नाही. आता जायची वेळ आली, परवा लग्न आहे आणि उद्या निघणार आहे मी. अरे आपली आता जन्मजुगीची दरिद्री काय, पण तू टेन्शन नको घेऊ. आज काही करतो, तुझे राग सोडून आणतो बस. बघा जसं होतंय तसं. नको टेन्शन घेऊ, तू आणतो. तुला बिगर डागायची लग्नाला लावणार नाही बस. चालते, जा, नको टेन्शन घेऊ. मी घेऊन येते पत्र. तुझं पत्र घेऊन ये. काय रे आपली दरिद्री कधी मिटन का नाही? कशी मिटन? एक झाला का दुसरं आहेच उभा. म्हातारा काय म्हणून लागत मला एक कळत नाही. तुम्ही लगेच तिला म्हणता कोण घे म्हणता लगेच पैसे. लेकराला आपल्याशिवाय कोण आहे? येडायच्यात मला ते नाही म्हणायचं. तुझ्या पाहुण्या रावल्याचं लग्न असल्यावर मग नटून थुटून मग गळ्यात पाहिजे, साडी पाहिजे, मग ते जमत. कोण नाही देत, कोणी नाही दिले, कोण आपल्याशिवाय? कोणी नाही दिले. मला लय डाग हाय तेच ठेवलेत, लागले सांगायला. हॅलो, अरे कुठवर आली टोळी तुझी? हा, कांद्याला काही इकडे काढून पटांगण ठेवल्यात, वाळल्यावर पाठवतो का? हा इकडे तुमची. हा त्याला उशीर होतोय, आधी उचल न्यायला बरा उशीर होत नाही तुम्हाला. अरे बावटाचा बाजार. बोला काय म्हणता? काय चेअरमनकडे गेलतो. चेअरमन म्हणलं थोडं थांबावं लागेल, माझं एक काम होतं. एक 70-80 हजाराची गरज होती, होईन का? 70-80 हजार? हा. लका लका लका. अरे तुमचं लेच उचल वाढत चालली रे. हा, ते बायकोचं दागिनं ठेवलं होतं, ते पाहुण्याचे तर कार्यक्रम आहे. बायकोचं दागिनं ठेवलं होतं का? आता नाही नाही, मला वाटतं तुमच्या घरात भांडी इकायचीच राहिली असते ना.
टाकाई कोणती एवढी बी हा? वाईट वेळ आलं दागिनच ठेवावं लागतं सावकार. अरे तुमची चांगली वेळ का यायची काय माहिती, जेव्हा बघावं तुमचा हात असंच, अरे कधीतरी असं ठेवा. येईन ना आज उद्या येईनच. बघा किती तेवढं होत असलं तर. पैशाचं वय हा ए नाही बाबा, पैसे बिशे तसलं मागूच नका सकाळ सकाळ. झालं ते लय झालं, मलाच एक तर दुसऱ्याचे द्यायचे आज. तुम्हाला कुठं देत बसू. करा की काहीतरी. करा की काहीतरी म्हणजे, अरे ती काय स्वयंपाक एक काय करायला आणि तुला द्यायला. काय बोल तुला का, ते पैशा विषयाची कामं घेऊन नको येत जाऊ. जा बाबा. सावकार एवढं नसलं होत तर निम्या अर्ध्याच तरी 30-40 हजार तरी करा की, बाकीचं बघतो मी. काय बोलतो ला का हा, कुठून द्यायचं 30-40 हजार, झाडाला लागलेत का इथं. अहो, लयच कंडिशन खराब होती, तुमच्याशिवाय आता दुसरं कोणी पैसे द्यायचं नाही. मग आता ते तुम्ही बघा ना, का आम्ही शोधू तुमच्यासाठी पैसे. काय बोलता राव तुम्ही हा, बस की आता. खरा काहीतरी होत असलं तर. पाया पडू का तुमच्या आता, नाही होत राव सांगतोय तुम्हाला तर. तुम्ही एक मागच लागता हो माणसाच्या. हा? जाऊन दे, चला बघतो मग कोण दिलं तर. हा बघा ना काय आता. अय डियांगळे, अरे काय ते मोबाईल मध्ये बोट घालीत बसलाय, जरा इकडे लक्ष दे. हा करतो की लगेच. अरे काय करतो न काय लाका, इट एवढा मोबाईल घेतलाय तू, अख्खा पगार त्यातच उडीतो का. नाही ते काय चाललं तेच काम झालं, आता टाकलं काय ना खाली मधल्या हा राहिले फक्त टाकायचं. बघा, नाही तर गाईचं बाईला आणि बाईलाचं गाईला करता. नाही नाही तसं काय नाही. करतो करतो करतो. हा आता काय शोधतो ए, सापडते का नाही काय. कुठीवर टाकून राहिला. अरे काय खालचं बुसकाट टाकतो का आता, नवी कर कुट्टी काय. नमस्कार, बोला काय काम काढलं अण्णा साहेब. थोडेसे पैसे पाहिजे होते आम्हाला, डाक सोडायचे होते बँकेतले. ते जायला तुमचं असं आहे बा, शेजवर पैसे मागाय आता. आता काल हे आलं होतं. काय गरज त्या लेकराला लग्नाला जायची, मग ते डाक होती बँकेत ते सोडवायचे होते ना, जरा म्हणून पाहिजे होते. नाही आहे ना गरज, मग गरजेप्रमाणे लायकीप्रमाणे वागावं माणसानी. हा अहो 3 वर्ष झाले लग्नाला या पोरीच्या, खानदानी पोरगी म्हणून टिकली तुमच्या इथं, ठेवलाय का फुटका म्हणी तिच्या गळ्यात. अडचणी काय म्हणून नसते हो. अहो अडचणी म्हणता म्हणता पार मोकळी केली ना तुम्ही. अहो एक सोन्याचा डाग नाही तिच्या अंगावर, आता डाग इकून टाकायला लागले का तुम्ही. नाही विकले नाही ना, बँकेत ठेवलेत ना, मग तेच सोडवायचे होते तुमच्याकडून पैसे घेऊन. हायला, तेवढा एक पराक्रम चांगला केला बरं का, म्हणजे इकायचंच बाकी राहिले, बँकेत दिलं टाकून. अरे तुम्ही 80,000 मागाय आलाय, 5,000 द्यायची लायकी आहे का तुमची. आणि बँकेत ठेवलंय म्हणल्यावर काय, आज ना उद्या पैशाने भरले की जाते ती बी. नाही ना हो, विकायचं नाही, ते सोडवायचंच फक्त. अहो तेच सांगतोय, सोडवाय सुद्धा लायकी लागती, आहे का तुमची लायकी. हा ए पुरी, सणवार गेला आता, आता मला सांगा दिवाळी होऊन गेली, होतं का गळ्यात डाग तुझ्या. नव्हता हो, दरवेळेस बोलतात सोडवून आणतो सोडवून आणतो. आता आज लग्नाला जायची वेळ आली तरी अजून हातात काहीच नाही माझ्या. आणि ही गाड्यातलं नकलीच दिसत अहो, आहे. सगळंच नकली आहे, गळ्यातलं कानातलं सगळं नकली आहे, म्हणून तर एवढी मागे लागली आहे. माणसंच नकली ही, का घरच्यांनी. निसर्गाने साथ नाही दिली, नाही तर एवढे बेकार दिवस नाही येतो कधी. हा निसर्ग काय, निसर्ग तुम्हाला यागळा आहे ना, आम्हाला यागळा आहे काय. मग कांद्याला रोग पडला, त्याच्यामुळे थोडस उत्पन्न घटलं ना त्याचं. रोग तुमच्या नशिबाला पडलाय, कळलं का तुम्हाला. आमचं कांदे आहे, तुमचं कांदे आहे. तुमचं कसं आहे माहिती आहे का, शेवटी एखाद्याची लायकीच नसती. करा मदत, आता आलो तुमच्याकडे, मोठ्या आशेने आलो तो. आशेनी जिंदगी तुमची आशेनी तोंडाकडे बघण्यात गेली. होय रे, तुला थोडं फार कळाय नको का, झालं की आता मोठा तू. हा पोरगी दिली असती कुणी तुला, दिली असती का. आणि मग भेटली आता तर नीट सांभाळा तिला, काम धंद्याला जात जा की जरा आठवण आणगे. काय काम करीत रे तू. घरच बघतो. हा घरचं बघतो आणि गावात नुसता बोंबलत हिंडतो, मला काय माहिती नाही का. काय घरचं बघतो, घरचं बघायला बाया असतात, गाड्यांनी बाहेर बघायचं असतं, काम धंदा करायचा. कसं तुमचं पोरग असलं. काय सांगून ती पोरगी वैतागली आणि मी वैतागलो, तर काय करता आता, मला तर करावं लागेल ना. बघा बघा तो गडी बघा आमचा. ए डियांगड्या, ते मोबाईल कितीचा आहे रे तुझा. 40. बघितलं का,
असलं 2 मोबाईल दिलं तर तुम्हाला 80 येत्यानं. 40,000चं गडीच वापरतोय माझं. मजा करते लेकरू तुमचं आणि काय. लेकरू कष्ट करते आणि त्यामुळे माझ्या करते. तुमच्याकडे हात नाही पसरी. ते बघा ना आमचा टोन गाव आम्ही मरमर मरतो आणि ती गावभर फिरत काय करावं. मग आता मी काय सांगू, लेकरू तुमचं आहे का माझं आहे? आता आमचं बघ ए डेंगळे, अरे काय शिरतो का ते मोबाईल मध्ये? आता जा तिकडे कांदे काटाय घे. एक लागा कोंबडीच्या पिलावर नुसतं फाडफाड करीत इकडे तिकडे. कामाचं आहे पोरग तुमचं. माझं पोरग नाही गडी येते हो. तसं का? हा आला का माझं पोरग असं इकडे म्हशीचा गु गाडी धिंडन का? तुमच्यावानी नाही आमचं पोर शिकाय बाहेर येईल. काय तुमचं एक काय कळा ना मला. चला निघा इथनं. काय पैसे बिशे देऊ नाही शकत मी. आणि असलं येत नका जाऊ रोज दारात मागायला. सावकार पाया पडते तुमच्या, पण नाही म्हणू नका. अहो एवढ्या वेळेला मदत करा ना. अहो तुमचे पैसे ना जसेच्या तसे परत आणून देते. घरी पण जाणार नाही, बँकेतून डायरेक्ट इकडेच येईल. पण द्या ना आजचा दिवस हो, आजचा दिवस. बर थांब जरा तू. बघितलं का तुम्हाला, तुमच्यामुळे या पोराला हातापाया पडायची बारी येते दुसरीकडे. काय चुकी रे या पुरीची? हा थोडीफार काम करा जरा, मान सन्मानाने जागा. आता तुमच्याकडं नाही पण या पुरीकडे बघून देतोय मी पैसे. मला वाईट वाटले पण सुधरा आता तरी जरा. कवर दुसऱ्याच्या पाया पडून जागा आता. आणि तुमच्या जनी व्हायना म्हणून हिला पुढे घातली का आता? चला घरात देतो पैसे.